नमस्कार, मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. दसरा 2 दिवसापूर्वीच झाला आहे. चैतन्याचं एक पर्व समाप्त झालं आहे, पण शक्तिपूजेचं एक पर्व चालू आहे. हा सीझन शक्तिपूजेसाठी, शक्तीच्या उपासनेसाठी खूप चांगला आहे. पण ही शक्ती जशी शरीराची हवी तशीच ती मनाची पण हवी. आज हा विषय घ्यायचं कारण म्हणजे आपण स्ट्रेस मॅनेजमेंट हा विषय सध्या बघतो आहोत आणि स्ट्रेस मॅनेजमेंटसाठीचे वेगवेगळे जे उपाय आहेत त्यातला अत्यंत फायद्याचा उपाय जो आहे तो म्हणजे मेडिटेशन. मेडिटेशन खूप जणांना जमत नाही. खूप जण असं म्हणतात की नाही आम्हाला माहिती आहे मेडिटेशननी खूप फायदा होतो, मन स्थिर होतं, मनाची शक्ती वाढते, पण आम्हाला ते जमत नाही, ते कसं करायचं ते कळत नाही. हे सगळं मी सांगणार आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे. मेडिटेशनचे वेगवेगळे प्रकार कोणते ते सांगणार आहे. त्याचे साधे सोपे ट्रिक्स सांगणार आहे की ज्याच्याने तुम्हाला मेडिटेशन जमू शकतं. पण त्याआधी मी गौतम बुद्धांची एक गोष्ट सांगणार आहे. जेव्हा गौतम बुद्ध हयात होते त्यावेळेलाही त्यांना विरोध करणारे अनेक जण होते. एकाने त्यांना एकदा कुत्सितपणाने असं विचारलं की तुम्ही एवढं मेडिटेशन वगैरे करता, त्यातनं काय मिळालं तुम्हाला? गौतम बुद्ध त्याच्यावर मंद स्मित करत असं म्हणाले, काहीच नाही मिळालं. त्याबरोबर तो माणूस विजयी झाल्याच्या आविर्भावात त्यांच्याकडे कुचेष्टेने बघायला लागला. गौतम बुद्ध त्याला पुढे असं म्हणाले की मेडिटेशन करून मी काहीच नाही मिळवलं किंवा मला काहीच नाही मिळालं, पण मी गमावलं आहे मात्र भरपूर. त्या माणसाच्या चेहऱ्यावरचा विजयी भाव अर्थातच अधिकच वाढला, कारण तो गौतम बुद्धांना खोटं सिद्ध करत होता. गौतम बुद्ध पुढे त्याच शांत स्वरात असं म्हणाले की मेडिटेशन करून मी मिळवलं काहीच नाही, पण राग, घृणा, द्वेष, मत्सर, भीती अशा ज्या सगळ्या नकारात्मक भावना माझ्या मनात वास करून होत्या त्या सगळ्या मी मेडिटेशन करून गमावल्या. आता माझ्याकडे उरलंय ते फक्त आनंद आणि शांती. केवळ तेवढंच आता मेडिटेशनमुळे माझ्या मनात शिल्लक उरलं आहे आणि त्यामुळे मी आनंदात जगतोय. मेडिटेशन का करायचं याच्यासाठी ही गोष्ट म्हणजे बायबल किंवा प्रमाण असल्यासारखं आहे की मेडिटेशननी काय होतं तर सगळ्या मनातल्या नकारात्मक भावना, ताणतणाव दूर होतात आणि उरतो तो फक्त आनंद आणि शांती. पण हे सगळं जरी माहिती असलं तरी मन हे खूप चपळ आहे आपलं. रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकातून किंवा बहिणाबाईंच्या कवितेतून आपण ते ऐकलं आहे. आपला तो अनुभव आहे की मन आवरणं सोपं नाही, मनातली विचारांची वावटळ थांबवणं सोपं नाही. त्यामुळे मेडिटेशन करायचं असेल तर मन स्थिरच होत नाही. हा सर्वसामान्य प्रॉब्लेम आहे. प्रत्येकाला त्या टप्प्यातून जावंच लागतं, त्यात काही गैर नाही. पण म्हणून मन हेच होत नाही, स्थिर होतच नाही, मेडिटेशन जमतच नाही म्हणून मेडिटेशन करायचा प्रयत्नच सोडून द्यायचा, हे बरोबर नाही. कारण शरीराला जसा शारीरिक व्यायाम आवश्यक असतो तसा मनासाठीचा व्यायाम म्हणजे मेडिटेशन. आणि मनाशीच ताणतणावांचा जवळचा संबंध असल्याने ताणतणाव जर घालवायचे असतील तर आपल्याला मेडिटेशन करणं गरजेचं आहे. कसं करायचं मेडिटेशन, त्याचे प्रकार कोणते कोणते आहेत? अनेक प्रकारांनी मेडिटेशन करता येतं. माइंडफुल मेडिटेशन, थर्ड आय मेडिटेशन, मंत्रा मेडिटेशन, कुंडलिनी योग मेडिटेशन, आध्यात्मिक मेडिटेशन, अशा अनेक प्रकारे मेडिटेशन केलं जातं. ज्याला जो मार्ग सोपा वाटतो तो मार्ग अवलंबतो. सगळ्यात सोपा मार्ग माझा जो अनुभव आहे त्यानुसार मी सांगू शकते की मेडिटेशनला सुरुवातीला जरी ह्या अडचणी आल्या तरी पुढे पुढे मन स्थिर होत जातं. आणि त्यासाठी सगळ्यात सोपा जो मार्ग कुठचा असेल, एक तर तुम्ही जर दीक्षा घेतली असेल तर तुम्हाला ते सोपं जातं, कारण तुम्हाला गुरुमंत्र मिळालेला असतो. त्या गुरुमंत्राच्या आधारे ध्यान लावणं सोपं होत जातं, फार लवकर मन स्थिर होत जातं. पण ते जर घेतलं नसेल तर तुमच्या उपास्य देवतेची आराधना, तिचा जो मंत्र आहे त्या आधारे जरी प्रयत्न केला तरी त्या शब्दांच्या आधारे आपण हळूहळू मन स्थिर करू शकतो. नामस्मरणाचं महत्त्व तसंही आपल्या धर्मात खूप जास्त सांगितलं गेलेलं आहे. मंत्र जो असेल तुमच्या आराध्य देवतेचा, गुरुचा, त्या आधारे जरी तुम्ही रोज एका जागी स्थिर बसून जर ध्यान लावायचा प्रयत्न केला तर हळूहळू तुमचं मन स्थिर होत जातं, ध्यान पटकन लागू शकतं.
तिसरा जो मार्ग आहे तो श्वासाचा. येणारा श्वास आणि जाणारा श्वास ह्याच्यावर जर लक्ष केंद्रित केलं तर बाकीची विचारांची वावटळ थांबवून मन शांत करणं सोपं होत जातं. त्यात जनरली असं होतं, एक चूक प्रत्येकाकडनं होते की विचारांची वावटळ मनात येत राहते आणि आपण त्याला थांबवायचा प्रयत्न करायला लागतो. म्हणजेच संघर्ष, कॉन्फ्लिक्ट होतो की विचार येत आहेत, आपण त्यांना थांबवायचा प्रयत्न करतो आहे, त्याच्यामुळे जो कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतो त्याच्यामुळे मन शांत होण्याच्या ऐवजी अशांत होत जातं. त्याच्यामुळे ते करायचं नाही. जसे विचार मनात येतील तसे येऊ द्यायचे. ते हळूहळू येणं कमी होत जातं, ते येतात आणि निघून जातात. मात्र त्यासाठी रोज ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी जर तुम्ही ध्यानाला बसलात तर त्याचा फायदा होतो. कारण जे ध्यानामुळे जी शक्ती क्रिएट होते त्याने ती जागा भारित होत जाते, त्यामुळे त्याचा पुढे पुढे आपल्याला फायदा होत जातो. जिथे पूजा साहित्य विकत मिळतं तिथे ध्यानासाठीचं आसनसुद्धा विकत मिळतं. तेच आसन आणून त्याच ठिकाणी मोकळ्या हवेशीर खोलीत जर रोज ठरलेल्या वेळेला बसायचा सराव केलात तर हळूहळू मनाला सवय लावता येते. करून बघा, तुम्हाला फायदा होईल. आपल्याला असं माहिती आहे की आपलं आयुष्य जे आहे ते श्वासावर मोजलं गेलेलं आहे. म्हणजे आपण जेव्हा जन्म घेतला तेव्हा ह्याचे इतके श्वास, याचे इतके श्वास हे ठरलेलं आहे. ते श्वास तुम्ही घाईघाईने घेऊन संपवता की दीर्घ श्वास करत त्याचं हे करता, याच्यावर तुमचं आयुष्य कमी असणार आहे की जास्त असणार आहे हे ठरलेलं असणार आहे. याचा शास्त्रीय दृष्टीने जेव्हा मी विचार केला तेव्हा असं लक्षात आलं की जेव्हा आपण दीर्घ श्वसन करतो तेव्हा मनालाही त्याच्यानी शांती मिळत जाते. हळूहळू शांत होत जातात विचार. त्यामुळे त्याचा ॲटोमॅटिकली मनाच्या स्वास्थ्याचा परिणाम शरीरावर होतो. आणि दुसरं असं होतं की आपण दीर्घ श्वसन जेव्हा करतो तेव्हा फुफ्फुसं आपण पूर्ण कार्यक्षमतेने उपयोगात आणतो. आपण कसं आता सध्या झालं आहे की आपण वरच्यावर श्वास घेतो. आपला जो जीवनाला जो वेग आहे तोच वेग आपल्या श्वसनाला सुद्धा आहे. आणि त्याच्यामुळे आपण घाईघाई जसे श्वास घेतो तसंच घाईघाई जगतो, तसंच श्वास घेतो. त्यामुळे आपण फुफ्फुसं पूर्ण कार्यक्षमतेने उपयोगातच आणत नाही. जेव्हा आपण दीर्घ श्वसन करतो तेव्हा आपण फुफ्फुसं दीर्घ श्वसनामुळे पूर्ण क्षमतेने, म्हणजे तेवढा ऑक्सिजन आपल्या शरीरात येतो. त्याच्यामुळे शरीराच्या इतर ज्या यंत्रणा आहेत त्यांना पुरेसा ऑक्सिजन पोचून आपलं शारीरिक स्वास्थ्य सुधारायला मदत होते. त्याच्यामुळे दीर्घ श्वसन करायचं. हे करताना जेव्हा मेडिटेशन आपण करायला बसतो तेव्हा श्वास कसा येतोय आणि कसा जातोय, किती दीर्घ आपण घेतोय, किती दीर्घ सोडतोय, याच्यावर जर लक्ष केंद्रित केलं तर बाकीच्या विचारांना थाराच राहत नाही मनामध्ये आणि मन हळूहळू शांत होत जातं. दुसरा जो प्रकार आहे मेडिटेशनचा तोही श्वासाशी संबंधित आहे. सोहम, सो अहम, सोहम या मंत्राच्या आधारे जर श्वसन मेडिटेशन केलं तर त्याचा फायदा होतो. श्वास घेताना सो म्हणायचं, सोडताना अहम म्हणायचं. सो अहम ह्याचा एक ताल आहे. त्या तालाबरोबर मन जेव्हा एकाग्र होत जातं तेव्हा मेडिटेशन जमत जातं. सो म्हणजे मी, अहम म्हणजे ईश्वर, अहम म्हणजे मी, सो म्हणजे ईश्वर, तो ईश्वर म्हणजे मीच आहे. सोहम, 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 सोहम असं जर श्वासाची आपण एक लय बांधून घेतली तर आपल्याला श्वास स्थिर करायला, मन स्थिर करायला त्याचा आपल्याला उपयोग होतो. करून बघा, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. बाकी जी मेडिटेशनचे प्रकार आहेत, झेन मेडिटेशन आहे, माइंडफुल मेडिटेशन, हे आपले पुढच्या ह्याच्यात येत जातील. आज आणखीन एक मेडिटेशनचा प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे आणि तो आहे थर्ड आय मेडिटेशन. थर्ड आय म्हणजे ही जागा, शंकराचा तिसरा डोळा जिथे होता ती जागा. पुरुषही पूर्वी तिथे गंध लावायचे. इथे आज्ञाचक्र असतं. आपल्याला माहिती आहे आपल्या शरीरात सप्तचक्र आहेत. जे बेसिक चक्र आहे ते मूलाधार चक्र, ते पाठकण्याच्या शेवटी माकडडाच्या खाली किंवा अगदी टू बी स्पेसिफिक आपली योनी आणि गुदद्वार यांच्यामध्ये जी शिवण आहे तिथे ते असतं. जेव्हा आपण ध्यान करायला लागतो किंवा जेव्हा आपण दीक्षा घेतो, जशी जशी आपली साधना वाढत जाते तशी कुंडलिनी शक्ती जागृत होत जाते आणि ती ही सप्तचक्र उद्दीपित करत 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 सहस्रार चक्रापर्यंत इथे जाऊन पोचते. ही समाधी अवस्था आहे. हे चक्र जेव्हा उद्दीपित होतं तेव्हा समाधी अवस्था प्राप्त होऊ शकते. त्याच्या आधीचं जे हे महत्त्वाचं चक्र आहे ते आज्ञाचक्र, म्हणजे आपले ज्ञानचक्षु इथे अवलंबून असतात. इथे असतात आपले ज्ञानचक्षु, तिसरा डोळा शंकराचा.
हा जर उद्दीपित झाला तर दिवसभर आपल्या शरीरात चैतन्य आपल्याला जाणवतं. पूर्वी बायका दाबून इथे गंध लावायच्या, कुंकू लावायच्या. तुम्ही इथे खड्डा असतो, हा जर दाबून बघितला तर आपल्या शरीरात चैतन्याचा प्रवाह फिरतोय असं आपल्याला जाणवतं. डोळे बंद करून जर इथे लक्ष केंद्रित केलं तर मेडिटेशन साधायला, ध्यान साधायला मदत होते. ज्ञानमुद्रेमध्ये बसायचं, डोळे बंद, श्वास मंद, मांडी घालून सुखासनात, पद्मासनात बसू शकत असाल तर पद्मासनात, नाही तर मांडी घालून बसायचं आणि या बिंदूवर लक्ष केंद्रित करायचं. जसजसं इथे लक्ष केंद्रित होत जाईल, मन एकाग्र होत जाईल, तसं कोणाला इथे पांढरा बिंदू तेजाचा दिसतो, कोणाला जांभळा दिसतो, कोणाला इतर वेगवेगळं काहीतरी जाणीव होत असेल. आपली इंट्युशन पॉवर ह्याच्यावर अवलंबून असते. ज्ञानचक्षू या पॉईंटवर अवलंबून असतात, या आज्ञाचक्रावर अवलंबून असतात. त्यामुळे जसजसं हे चक्र उद्दीपित होत जाईल तसंही ध्यान लागायला आपल्याला फायदा होतो. करून बघा, अतिशय सोपा मार्ग आहे. हे तिन्ही जे मार्ग मी आत्ता सांगितले हे ध्यान लावण्यासाठीचे, मन एकाग्र करण्यासाठीचे, मेडिटेशनसाठीचे अत्यंत उपयुक्त मार्ग आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जे मार्ग आहेत ते मी पुढच्या भागांमध्ये सांगीनच. ही अशीच उपयुक्त माहिती घेऊन मी दर आठवड्याला, दर रविवारी तुमच्या भेटीला येत जाणार आहे. गेल्या रविवारी काही तांत्रिक अडचणींमुळे आपला एपिसोड प्रसारित होऊ शकला नाही, त्याबद्दल दिलगीर आहे. पण हे जर एपिसोड, हे जर ज्ञान, ही माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचायला हवी असेल तर हे चॅनल तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आता आजची टिप, अनेकांना हृदयविकार असतो, अनेकांना फार लहान वयात हृदयविकार जडतो. त्याच्यासाठीचा हा एक साधा सोपा उपाय आहे की आल्याचा रस जर समप्रमाणात पाण्यात मिसळून घेतला तर हृदयविकारामध्ये त्याचा फायदा होतो. करून बघा. तूर्त इथेच थांबते. धन्यवाद.